भाड्या मगाशी काय सांगितलं मुंबईला आहे म्हणून. बघितलं मग आमची 5 तासाची झोप पूर्ण झालेली आहे. मस्त थांबा ना 2 मिनिट. सो वेलकम बॅक मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा निक जाधव या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो चला तर मग ट्रिपची सुरुवात आता हळूहळू होणार आहे. तर आता मी आहे स्टेशनला, ट्रेनची वाट बघतो. इथून निघणार आहे आता पनवेलसाठी, आणि की आपल्याला गावाला जायचं आहे. शिमगा स्पेशल ही ट्रिप होणार आहे, गावाला जायचं आहे. तर पनवेलवरून आपली ट्रेन आहे, बघू जी भेटेल ती तिच्यानी जायचं. आणि ट्रेनने का चालू ते पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. ओके चला तर भेटू मग ट्रेन आल्यावर. तर मित्रांनो, मी आता गेलो होतो शैलजाकडे, जरा सामान होतं थोडंफार ते द्यायला. ऑलरेडी सालाबादप्रमाणे यंदाही आपल्याला खूप उशीर झालेला आहे. स्वतः सागर तिकडे पनवेलला पोचतो आहे. तिकीटचं कसं काय ते शेड्यूल बघतो आणि किती गर्दी आहे ते पण त्याचा अंदाज घेऊनच आम्ही लोक ट्रेनमध्ये चढणार आहोत, कारण की शिमगा बोलल्यावर फटे गर्दी असणार आहे. सो आता मी शैलाला सामान वगैरे सर्व दिलं आहे. आता धावत पळत निघालो आहे मी ट्रेन पकडायला. ही जर किती 12:30 पावणे 1ची लास्ट ट्रेन आहे पनवेलवरून रत्नागिरीला जायला. सो ती जर मिस झाली ना की संपला मग कारोबार, खेळ खल्लास. सो आता मी धावत जातो आहे आता पटापट. कधी पोचतो आहे काय माहिती. आता चला बाबा पटापट आधी धावत जाऊन ट्रेन पकडूया. लोकल पण बंद झाले ना का लपडा सीधा. आता 12-12:30 वाजत येतात. ओके चला बाय. हे लय धावपळची लाईफ चालू आहे. ऑफिस पण बघायचं आहे, ट्रिप पण करायची आहे. सर्व एकदमच करायला गेलं तर नाही होत आहे. ओके चला तर मग भेटूया पुढे. फायनली मित्रांनो पनवेलला उतरलो, पटापट जाऊया आता सागरला जाऊन भेटूया, कारण की तो वाट बघतो ट्रेनमध्ये असताना. 3-4 वेळेला त्याचे फोन येऊन दिले. सागर पटापट जाऊन त्याला भेटूया, बघू काय बोलतो ते. तसं सिच्युएशन आहे सध्याची. इकडची सिच्युएशन बघितली तर खूपच गर्दी आहे. मला दाखवतो मी इकडची एवढी नाही, पण जिथून आपण ट्रेन पकडणार आहोत तिकडची जाऊन जाऊया, थोडी गर्दी येते. ओके आणि परत सागरला भेटूया जाऊ ना. सागर बघूया काय बोलतो. अरे बापरे, ट्रेन आले मित्रांनो. धावत ट्रेन पकडतो. सागर कुठल्या डब्यामध्ये चढला काय माहीत नाही आपल्याला. फायनली मित्रांनो काय पण आम्ही 1:30 वाजले 1:30 वाजले. आता आमची ट्रेन सुटली. 1:20 बरोबर गाडी हल्ली. फर्स्ट टाईम असा बसून, फर्स्ट टाईम लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं बसून चाललं आहे. तर उभाच होतो ना तर आपली AC जिंदाबाद. असं काय नाही की बाबा आपल्याकडे कुठली गाड्यांचा सोर्स नव्हता. 4 व्हीलर वगैरे होती, पण ती 4 व्हीलरनी जमत नाही सागरला, म्हणून आम्ही लोक ट्रेननी चाललो. बस तेवढंच. मर्सिडीजच घेऊन येत असतो. नाही मर्सिडीज नाही, गाडी पण अवेलेबल होती आपल्याकडे. 2 सीटा होत्या, 2 गाड्या होत्या. पण सागरसाठी हे जरा कष्ट घ्यावं लागलं आम्हाला. ओके हां आम्हाला आमचा सिंपल नाही, लाखाच्या गाडीत नाही जात, करोडवाच्या गाडीत. हे काहीतरी जास्त असो. असं आमचा जर्नी स्टार्ट झालेली आहे रत्नागिरीची. आणि बघू शकता की आम्ही किती कष्ट उचलले आहेत ते. असं चाललं. फर्स्ट टाईम नेव्हर एव्हर कधीच केलं नव्हतं. ओके त्यापुढे आता बघू काय एक्सपिरियन्स आम्हाला अनुभवायला भेटते.
बेल ट्रेनची अपेक्षा नव्हती. ऐन टाईमला तिकीट काढून बसायला मिळाली. लाखोची सीट. याला गोष्ट बोलतात नेक्स्ट लेवल. तिकीट न काढता डायरेक्ट तिकीट न काढता डायरेक्ट एंट्री मार. काय तिकीट काढले रिझर्वेशन याची कुणाला पण सहज तिकीट भेटत नाही. एवढं तुम्ही पण लक्षात ठेवा. ओके. सो अशा प्रकारे मला थोडं सीटवर बसायला भेटले आहे. ते काका इथून जरा वॉशरूमच्या ठिकाणी गेले ते आलेत नाहीत म्हणून जरा बसलो आहे. आणि सागरचं सिच्युएशन बघाल तर सागर सध्या तरी असंच बसलं आहे बघा. हा बघा बसून नुसता डुलके घेतोय आणि मी मस्त सीटवर बसलो. फक्त काय कुठल्या स्टेशन आलं कुठं काय कायच कळत नाही. नुसती ट्रेन चालते म्हणून चालते. कधी येते असं झालं. आळीपाळी चालू आहे. आता मी वरती बसलो. सागर वरती बसला. थोड्या वेळेला सागर आता खाली येत मी वरती असं आमचं आळीपाळी चालू आहे. आणि एक पब्लिक पण बघा कशी बसली. फर्स्ट टाइम लाईफ एक्सपिरियन्स चालू आहे. हे एक्सपिरियन्स घेणं पण गरजेचं आहे. आता माणगावला पोचलोय. आताशी आपण माणगावला पोचलोय. 1:40ला ट्रेन निघाली होती पनवेलवरून. 2:44 झाले. सॉरी 1:20ला निघाली होती. 2:44 झाले माणगावला. एवढं अंतर कापलं आपल्या ट्रेनने. अजून एवढं अंतर कापायचं आहे. तशी माणगाव आहे. कधी होणार हे अंतर काय माहिती. फायनली मित्रांनो आपलं स्वागत आहे. सागर ये गुड मॉर्निंग करूया रत्नागिरीला. सो मित्रांनो आम्ही लोक रत्नागिरीसाठी उतरलेलो आहोत. आगमन आमचं झालेले आहे रत्नागिरीमध्ये. हां मोबाईल पे चालू आहे का रे. मित्रांनो मस्तपैकी आता तोंडात पाणी बिनी मारलं आहे. थोडं जरा फ्रेशनेस आलेला आहे चेहऱ्यावर. आणि एवढं चांगलं वाटतं की बाबा याची अपेक्षा नव्हती तशा पद्धतीने आम्ही लोक इथे आलो आहे. आणि रत्नागिरीला उतरल्यावर जरा जीवात जीव आला आहे. काय गाजवायचं आहे. शिमगा गाजवायचा आहे. जी निगेटिव्हिटी आली होती ना इकडे यायच्या अगोदर त्यातून निगेटिव्हिटी एकदम निघून गेलेली आहे पूर्ण. जे होतं चांगल्यासाठीच होतं आहे. मस्त ट्रेन भेटली. डायरेक्ट पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरीलाच थांबली. येऊन आधीमध्ये कुठे थांबलीच नाही. 5 तासात कणकण रत्नागिरी फुल एकदम. म्हणजे आमच्या नशिबात होतं इथं येणं. काय सांगा. हां आता बाकीचे निघालेत 4 व्हीलर घेऊन. आता निघालेत की नाही ते पण काय माहीत नाही. पण आम्ही त्यांच्या अगदी पोचलेलो आहे मस्त. त्यांच्याकडे चाललो तो अजून निघाला काय माहीत नाही. की नाही माहीत येईल काय म्हणतो. मस्त झोप काढून
मित्रांनो रत्नागिरी स्टँडला. आणि आज सॅटर्डे असल्या कारणाने आज आहे शनिवारचा बाजार. ओके हे बघ ह्याला पण घ्या. ओके तर आज शनिवारचा बाजार आहे. तर सागर बोलला की चल आता आलोच आहे तर जरा बाजार पण फिरून घेऊया इकडचं. जरा बघूया काय भेटतंय काय काय नाही. लक्षणे हां आणि इथं आलो तर आहे पण तिथे वातावरण असं झालं आहे की जसं पाऊस पडणार असं वाटतंय. पावसाचे संकेत इकडे जाणवत आहेत थोडे थोडे. तर तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या पाठी ही रस्ते पण ओढे ओढे दिसतात आहेत. आम्ही एवढं सकाळच बाजार बघायला आलो पण इथे काही लागलेलं नाही आहे सकाळच. सो आता हळूहळू खाली स्टँडच्या दिशेने चाललो आहे कारण की आम्हाला तिकडूनच एस टी भेटणार आहे. तर बघू कधीपर्यंत एस टी भेटते. A few moments later. मित्रांनो आपल्याला रिक्षा भेटलेली आहे कारण की बसची वाट बघून ना खूप वैताग आलेला आणि खूप खिचडी पण होती. म्हणून आम्ही लोकांनी बोललो ऑटोनीच जाऊया म्हणून. 2 पैसे जास्त जाऊ दे पण सुखाने जाऊया. थोडं मुंबईवरून आलो ना सुखाने आता पण इथे पण सुखाने जाऊया. सुखाने म्हणजे सुखाने नाही ते ॲक्च्युली ते बोलतात ना झालं घाई गडबडीमध्ये सागरसाठी त्या गाडी जमत नाही ना म्हणून आम्ही ट्रेनने आलो. तर बोललो थोडक्यासाठी घाण नको व्हायला म्हणून आम्ही डायरेक्ट रिक्षाने जायचं ठरवलं आणि ही रिक्षा भेटली. सो आपल्याला आता घरपर्यंत ही रिक्षा आहे. डायरेक्ट घरात दारात उतरायला आपली दारात. ओके चला मग आता घरी कधी पोचलोय असं झालं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला नाही आम्हाला. खूप झोप पण आले. दात घासणार नाश्ता करणार आणि देणार तांदूळ रागात. तो पण आपला भाव येतोय तुला भेटीला काय हां तो पण निघाला. आता त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. तो पण निघाला आहे आता 4 व्हीलर घेऊन फॅमिलीसोबत. तो आला की मग अजून मजा येईल. भेटू तुम्हाला घरी. हे रांगोळी वगैरे काढायचं सोडून हे काय झाडू मारतोय हा. अजून कोण उठलं नाही काय हा. ओळखलाव काय अरे काय खरंच हे काय येण्याचा बाजार. लाईट गेली. लाईट घेऊन या. मला जरा पोटात मळमळत. फायनली आम्ही पोहोचलो. ज्याचा जो पाहिजे होता इथे तो नाही पण त्याच्या आधी आम्ही पोहोचलो. किती वाले पण येतील परफेक्ट येतील आता काय वाले किती परफेक्ट बघ. आणि आता वाजले 8:13. सो फायनली मित्रांनो आम्ही लोक घरी पोचलेलो आहे. आता थोडं नाश्ता वगैरे करून नाश्ता फास्ट नाही मी खाणं मला भूक लागले तर नाश्ता वगैरे करून जरा मस्तपैकी मी झोपणार. हा तर मग आमची 5 तासाची झोप पूर्ण झालेली आहे. मस्त थांबा ना 2 मिनिटं इथं ब्लॉग चालू आहे. आमची 5 तासाची झोप पूर्ण झाली. 8 वाजल्यापासून ते 12 पर्यंत मस्त झोप झाले.
तर झोपेतून उठल्या लागली होती भूक, तर मस्तपैकी काकींनी आपल्यासाठी शिंपली केले. शिंपली हे बघा, शिपी आणि भाकऱ्या. हा कुठे गेला हे बघा करून मस्त आता खायचं. आणि आपले मुंबईचे पावरे पण आलेत, तुम्ही बघा इकडे. हे बघा, हे बघा, रे सरभरीत जेव ना हे बघा. फोडून टाक तुमचा. हे बघा, हे आमचे मुंबईचे पाहुणे. आम्ही झोपलो होतो, आम्हाला उठवायला आले. साहू इकडे बघ, साहू हाय कर. हाय नाही, ती आता जेवणात व्यस्त आहे. ओके, आता ना जेवतो. हा एक सरभरीत आहे पोरगा. उत्कृष्ट. आम्ही काकाच्या इथं उतरलो, बॅगा बिगा सर्व काकांच्या घरी ठेवल्या, जेवलो बिलो, खाणं पिणं सर्व काकांच्या घरी केलं. आता चाललोय गीताताईकडे आंघोळीला. आणि आता गीताताईकडे चाललो बोलल्यावर थोडा तिचे पण रिॲक्शन बघूया काय आहे काय नाही. कारण की तिचा सकाळी फोन आला होता कुठेच म्हणून विचारायला, पण मी बोललो की मी घरी आहे म्हणून. तिला सांगितलं नाही अजून इकडे आहे म्हणून. पण आता आई गेले म्हटल्यावर तिला आता कळलं असेल की मी आलो आहे म्हणून इकडे, कारण की आईने सांगितलं असेल गीताला. आता बघूया, आता रिॲक्शन वाटत नाही मला तिचे बघायला भेटतील. गेल्यावर शिव्या ऐकायला भेटतील एवढं कन्फर्म आहे. मेन गेट तिकडून आहे जायला, आपण इथून जाऊया. रिॲक्शन बघूया की. भाड्या मगाशी काय सांगितलं मुंबईला आहे म्हणून. आणि ती बघितलं शिवाय इथं आमचा दिवसच जात नाही ना. तुला दिल्याशिवाय काही आमचा जीवच जाणारच नाही. हा मग भाड्या तू एवढी मुंबईला आलीस, कधी जायच्या टाइम फोन केलास की मी आले म्हणून. चप्पल गिरनी मारी उगत नको ते काय बोलू नको, समजलं ना. बुड्ढी का पैर दे कैसा सूझ गया. मग पैर से जाडी हो रही. रोजी त्याला काय विचारलं भाऊजी, ए भाऊजी आले रे शिपाशी, भाऊजी आले रे शिपाशी. भाऊजी कसे आहात तुम्ही? मजेत. माझे आठवणीमुळे बारीक झाल्यात भाऊजी. एवढी आठवण काढायचं हो? अरे रे भाऊजी, जाड झालास. हा तू जाड झालास. तर काय, तुम्ही माझी आठवण काढा, मी तुमची आठवण काढतो. मग ते बघ, एक काढते आणि 10 पाडते. चला मी तयारी करते. इथे फोड इथे. चला मित्रांनो, आता हा व्लॉग इथेच एंड करूया. तर मी पण जातो, जरा आंघोळ करतो, आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन पुन्हा एकदा नव्याने आपण व्लॉगला सुरुवात करूया. ओके चला. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि एक चांगली गोष्ट होते की आपले व्लॉग बघून सर्व इंस्टाग्रामवर मला फॉलो करते, ही एक चांगली गोष्ट होते. तसंच तुम्ही हा व्हिडिओला व्लॉग पण करायला थोडं बघा, जितकं पॉसिबल होईल तितकं. कारण की आता हा शिमग्याचा व्हिडिओ एकदम मोठा गेला तर तो खूप मोठा बनेल, पण असं नाही. हा शिमग्याचा ब्लॉग असं पार्टमध्ये येईल, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये. ओके चला तर मग बाय, गुड नाईट, एन्जॉय.